श्री महालक्ष्मी व्रताची कथा. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी दैव्य नमो नमः. एका हो भाविक भक्तजनांनो, एका ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. कथेत वर्णविला आहे श्रींचा महिमा अनंत. मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेचं वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर. सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव सारे काही येई घरादारी. श्री कृपे करुणी दीर्घायुषी सुशील संस्कारी संतती खेळती अंगणी. मनेच्छा सारी होती पूर्ण. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. या अवनी तळावरती शक्ती शांती जाती शांती क्षांती कांती वृत्ती स्मृती छाया माया लज्जा सज्जा श्रद्धा दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने वसते. तिला साष्टांग दंडवत नमस्कार असो. स्वर्गात महालक्ष्मी, कैलासावर पार्वती, क्षीरसागरातील सिंधू कन्या, बाह्यलोकात सावित्री, गोलोकाची राधिका, वृंदावनात रासेश्वरी, चंदनवनात चंद्रा, चंपकवनाची विरजा, पद्मावनी पद्मा, मालतीवनात मालती, कुंदनवनातील कुंददंती, केतकीवनात सुशीला, कंदबवनाची कंदमाला, राजगृहाची राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी. अशा अनेकविध नावांनी व रूपांनी भूतली महालक्ष्मी प्रसिद्ध आहे. अशा श्री महालक्ष्मी मातेची आहे ही कहाणी. फार वर्षापूर्वीची आहे ही गोष्ट. द्वापार युगातील भरत क्षेत्रात सौराष्ट्र देशात घडलेली. महावीर महापराक्रमी राजा भद्रश्रवा होता. अधिपती कुंतलपुरी नगरीचा. 4 वेद 6 शास्त्रे व 18 पुराणांमध्ये निपुण असा राजा भद्रश्रवा नीतिमान व न्यायी होता व त्याची राणी होती अत्यंत देखणी सुलक्षणी पतिव्रता नावे सुरचंद्रिका. अशा चालला होता त्यांचा संसार सुखाने व आनंदाने व त्यात गोडी गुलाबीची भर म्हणजे त्यांना झाली अपत्ये 8 व 7 मुलांवर झाली मुलगी 1. त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं शांबबाला. इकडे स्वर्गलोकी विचारताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राजा भद्रश्रवाच्या राजमहालात जाऊन निवास करावा, जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार. असा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. वृद्ध होती म्हातारी म्हणून काही तिच्या दैवी अंश लपेना. त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेच झळकत होतं. ती दारासमोर जाऊन उभी राहतात एक दासी लगेच पुढे आली व तिने तिची चौकशी विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उत्तरली, देवी माझं नाव कमळा. माझ्या पतीचं नाव भुवनेश. द्वारका नगरीला आम्ही राहतो. तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्माची विस्मृती झाली असून ते आठवून द्यायला मी येथे आले आहे. तुमची राणी ही पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री आणि म्हणून त्या दोघांची रोज भांडणं होत असे. तिचा नवरा तिला खूप मारझोड करीत असे. म्हणून त्रासाला कंटाळून ती घर सोडून राणीवणी उपाशी भटकू लागली. तिची ही दैन्य परिस्थिती बघून मला दया आली व मी तिला सुख समृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मी सांगितल्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मी व्रत केले. ती महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर धन धान्य समृद्धी व संततीने भरले आणि चोहीकडे आनंदी आनंद झाला. पुढे आयुष्य संपल्यावर महालक्ष्मी व्रताचं पुण्य अर्जित केल्यामुळे ती दोघं लक्ष्मीकांत वैभवाने राहिली. जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी हजारो वर्ष सुखोपभोग करून आता ती वैश्यपत्नी राजकुळात जन्मली व राजपत्नी झाली. परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणीला भेटायला आले. वृद्धेचे बोलणे ऐकून दासी संभ्रमित झाली. या बाईला आमच्या राणीविषयी हे सगळं कसं समजलं? नक्कीच ही कोणी असाधारण बाई नसून चमत्कारी दैवी स्त्री असेल. दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, आजी मला या व्रताची माहिती व पूजाविधी समजावून सांगा. मी ते व्रत नेमाने करी. उतरणार नाही मातरणार नाही. घेतला वसा सोडणार नाही. दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही. म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेने दासीला या व्रताची माहिती सांगितली व तसेच महिमाही सांगितला. मग ती दासी राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली.
ऐश्वर्यात धुंद होऊन राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या समृद्धीचा फार गर्व होऊन निरोप मिळाल्यावर ती रागारागाने तरातरा बाहेर आली व वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकाळपणे खूप बोलली, धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात महालक्ष्मीच होय हे तिला समजलं नाही. राणीचा हा अत्याधिक उद्धटपणा पाहून म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तो समोरून लगबगीने धावत धावत राजकुमारी शांबाला आली. ती कळवळून वृद्धेस म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिला क्षमा करा, मला धीर द्या, आईने दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, माझ्यावर दया करा. मुलीची ही कळवळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली. तिने श्यामबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला पहिला गुरुवार. राजकन्या श्यामबालेने श्री महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे व श्रद्धेपूर्वक भक्तिने केले. या प्रकारे विधिवत व्रत केल्यामुळे राजकन्या श्यामबालेवर श्री महालक्ष्मीची कृपा होऊन राजा सिद्धेश्वर यांचा ज्येष्ठ पुत्र मालाधराशी तिचा विवाह झाला. तिला राजवैभव समृद्धी मिळाली व श्री महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने ती आपल्या पतीसह सुखासमाधानाने संसारात नांदू लागली. या उलट श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सारे काही गेले व ते अन्नाच्या कणाकणास मुकले. अशा प्रकारे दरिद्री अवस्थेस कंटाळून राणी सुरतचंद्रिका आपल्या पती राजा भद्रश्रवास म्हणाली, आपला जावई राजा आहे, तो खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जावा आणि आपलं दुखणं त्यांच्या समोर मांडा, ते नक्कीच आपणास सहाय्य करतील. त्याप्रमाणे राजा भद्रश्रवा आपल्या जावयाच्या राज्यात आला व वेशीवर असलेल्या तळ्याकाठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तेव्हा तळ्याच्या काठी पाणी भरण्यास आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. दासींनी त्यांचे नावगाव विचारले असता त्यांना ते श्यामबालेचे पिता असल्याचे समजले व हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या व तिला सर्व वृत्तांत सांगितला. श्यामबालेने लगेच मोठ्या थाटामाटाने आपल्या पित्याला राजभवनात आणले व त्यांचा आदर सत्कार केला. राजा भद्रश्रवा काही दिवस मुलीकडे थांबून तिच्या पाहुणचाराचा आस्वाद घेऊन मग आपल्या राजास परत जायला निघाला. तेव्हा आपल्या पित्याने निरोप देताना श्यामबालेने हंडा भरून सुवर्ण मुद्रा दिली. हंडा घेऊन राजा भद्रश्रव्याच्या घरी परतलेला बघून राणी सुरतचंद्रिका आनंदली. तिने लगबगीने तो हंडा उघडला आणि पाहते तर काय, त्या हंडातल्या सुवर्ण मुद्रा गायब झाल्या आणि तो संपूर्ण कोळशांनी भरलेला होता. राणी सुरतचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला व राजा भद्रश्रव्यास हे कळवले. अशा प्रकारे श्री महालक्ष्मीची अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला. या घटनेनंतर काही दिवसांनी राणी सुरतचंद्रिका स्वतः आपल्या मुलीच्या घरी गेली. नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला शेवटचा गुरुवार. श्यामबाला तर आधीच श्री महालक्ष्मी व्रताचा वसा घेऊन करत होती व तिने आपल्या आईकडूनही व्रताचरण व लक्ष्मीपूजन करविले. मुलीच्या आग्रहास्तव नकळत राणी सुरतचंद्रिकेच्या हातून व्रताचरण होऊन श्री महालक्ष्मी पूजन घडले व श्री महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर परतली. सारे वैभव ऐश्वर्य परत मिळाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु आपल्या पित्यास हंडा भरून कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही. असा राग मनात धरून राणी सुरतचंद्रिकेने आपल्या मुलीची विचारपूसही केली नाही. तिचा अपमान झाला, परंतु ती आईवर न रागावता तेथून परतली व निघताना तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात परतल्यावर मालधराने जेव्हा तिला विचारले की तुझ्या माहेराहून काय आणले, तेव्हा ती उत्तरली, राजाचे सार. या उत्तरावर मालधरा गडबडला. तेव्हा श्यामबालेने त्यास धीर धरायला सांगितले. मग आचार्य बोलावून त्या दिवशी सारा स्वयंपाक अळणी करायला लावला. मालधरास ताट वाढून भोजनास बसवले. मालधराने घास तोंडी घेताच त्यात जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. ताटात वाढलेल्या सर्व पदार्थात ते मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेचे म्हणणे मालाधरास पटले आणि दोघांनी गोडी गुलाबीने हास्य विनोद करीत भोजन केले. सारांश या प्रकारे जे कोणी भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक श्री महालक्ष्मी व्रतधारणा करतील व श्री महालक्ष्मी पूजन करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मी मातेची कृपा नितांत राहील व त्यांना सुख समृद्धी व शांतीचा लाभ होऊन मनःशांती कधीही विचलित होणार नाही.
त्यांची सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र ऐश्वर्य वैभव श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये, घेतला वसा मोडू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्मरण करून महालक्ष्मीचा महिमा चिंतन करण्यास विसरू नये. महालक्ष्मी मातेचा हा व्रत महिमा साकारतो भक्तांची सकळ कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण.